नमस्कार जैन दोस्तों, आप देख रहे हैं रियल न्यूज़ ऑफ इंडिया। मैं प्रशांत गावरी। विरार रेस्ट में आगरी सेना के कार्यालय ऑफिस पर हम आज आए हुए हैं। आइए हम जानना चाहेंगे आगरी सेना की मुंह बोली जवानी। नमस्कार। उद्या 13 आणि 14 जानेवारी उद्या आणि परवा विरार येथे एक चोर चॅरिटेबल ट्रस्ट आहे। त्याच्या संयुक्त विद्यमानाने एक अखिल भारतीय जागतिक मराठी अकादमी आहे। ह्या लोकांनी यांच्या सहकार्याने मराठी संमेलन ठेवण्यात आलेलं आहे। माझा हात जोडून आपण मराठी संमेलन करता फार चांगली गोष्ट आहे। मुख्यमंत्री येणार असेल चांगली गोष्ट आहे, पण ही चॅरिटेबल ट्रस्ट जी आहे ही चोर चॅरिटेबल ट्रस्ट आहे। आमच्या लेडीज सांगतीलच, आमचे सहकारी सांगतीलच कशा प्रकारे चोर चॅरिटेबल ट्रस्ट आहे ह्यांच्या, आणि त्याचे आम्ही प्रूफ देतो। मग चोर चॅरिटेबल ट्रस्ट बरोबर जर महाराष्ट्राची संस्कृती, महाराष्ट्राचे विद्वान लोक बसत असतील ते योग्य आहे का? त्या संदर्भात आमच्या ताई ज्या विरारच्या अध्यक्ष आहेत ते काय सांगतात त्यांचं ऐकावं। आमच्या वसी तालुका अध्यक्ष, आमचे प्रवक्ते काय सांगतात, आणि नंतर मी तुम्हाला येऊन ते जस्टिफिकेशन देतोच आहे। क्या बोलेंगे ताई? नमस्कार, मैं विरार शहर अध्यक्ष आगरी सेना। नमस्कार, मैं विरार शहर अध्यक्ष आगरी सेना। माझं सांगण्याचा अर्थ हे आहे की 300 रुपये स्क्वेअर फीट तुम्ही प्रत्येक रूमच्या पाठी घेतात, परत 10,000 रुपये वॉटर कनेक्शन म्हणून जे घेतलं जातं, जसं हे जोरदार ट्रस्टी आहे फंड म्हणून घेतलं जातं, पण किती घरात कनेक्शन अजूनपर्यंत पाण्याचे पोचलेले आहे ते आमचे काका सांगतीलच तुम्हाला पुढचं काय आहे ते। त्यांच्याकडे सगळे पुरावे आहेत, त्याच्याबद्दल ते बोलतीलच। हे कसली ट्रस्टी आहे, कसला ट्रस्ट आहे? चॅरिटेबल म्हणतात, हे तर चोर आहेत पक्के, जे लोकांकडून 10,000 रुपये घेऊन सुद्धा कनेक्शन देत नाहीये। मग ह्यांना काय म्हणायचं? मला एवढंच म्हणणं। तो 1998 मध्ये झाला आणि त्यांचं रजिस्ट्रेशन होते 2004 मध्ये। म्हणजे हे काय आहे? हे चोर म्हणून तर आमचे कैलास काका बोलतात की हे चोर आहेत म्हणून हे चोरासारखे धंदे करतात, म्हणून त्यांना चोर म्हटलं जातं। नमस्कार। ज्याप्रमाणे ताईंनी सांगितलं की पद्मश्री भाऊसाहेब बोलतात, म्हणजे इरिगेशन मिनिस्टर, रेव्हेन्यू मिनिस्टर, पीडब्ल्यूडी मिनिस्टर, सीकॉमचे अध्यक्ष हे पद्मश्री भाऊसाहेब बोलतात। 7 ऑक्टोबर 1998 ला मयत होतात आणि त्यांच्या नावाने 2004 ला रजिस्ट्रेशन होतं। साधारणतः त्यांची 92,000 फूट आणि 10 हेक्टर जमीन ह्याच्यावरती मोठा प्रकल्प बसतो। मग हे ज्या चॅरिटेबल ट्रस्टच्या नावाने आज अवॉर्ड देत आहेत हे कितपत योग्य आहे? 1 लाख रुपये कॅश देऊन 150 करोडचं ॲग्रीमेंट करायचं आणि ती जागा आणि तो FSI थर्ड पार्टीला विकायचा आणि त्याच्यातून रेव्हेन्यू जनरेट करायचा। मग ही चॅरिटेबल ट्रस्ट आहे की ही लुटारू ट्रस्ट आहे ह्याचा लोकांनी विचार करायला पाहिजे। ह्या ट्रस्टच्या विद्यमाने जे जीवनगौरव पुरस्कार देणार आहे, तर आमची आगरी सेनेतर्फे अशी विनंती आहे की आपण ह्या सगळ्या सरासर गोष्टीचा विचार करावा आणि कार्यक्रमाला यावे की न यावे हे आपण ठरवावे। 19वे जे जागतिक मराठी संमेलन आज विरारमध्ये होत आहे, आम्हाला आमचा संमेलनाला विरोध नाही आहे, पण जी चॅरिटेबल ट्रस्ट आहे ही विवा चॅरिटेबल ट्रस्ट आहे। ही चॅरिटेबल ट्रस्ट आहे का? मग माझ्या प्रश्नाचं त्यांनी उत्तर द्यावं। ही लेडी आहे, हा नोंदणीकृत दस्त आहे 7487 2012 वसई 2 मध्ये झालेला। सखुबाई लक्ष्मण पाटील, मृत्यू दिनांक 8/11/1997। बुधीबाई पद्मन भोईर, मृत्यू दिनांक 20/8/2008। नोंद हे मेलेले कधी आहेत? 97 आणि 98 ला, आणि त्यांचं रजिस्ट्रेशन होतं कधी? 2012 ला। ही 3.5 एकर जमीन आहे, ही चॅरिटेबल ट्रस्टच्या नावाने रजिस्टर झालेली आहे। हे चॅरिटेबल ट्रस्टच्या नावाने 3.5 एकर जमीन ही रजिस्टर झालेला आहे। ह्याचा 10ची झेरॉक्स 7487 2012 वसई 2 मध्ये। मित्रांनो मला सांगा, जर अशा प्रकारे ही एक केस सांगतो, अशा बऱ्याच केसेस आहेत माझ्याकडे, जर ही ट्रस्ट अशा प्रकारे लबाडी करून गोरगरिबांना लुटत असेल तर ही चॅरिटेबल ट्रस्ट होते का?
एक लक्षात घ्या, लोकनेते यांनी काय काय समाजाला शिकवलं, खप, आणि मी दुसरं काय बोलत नाही त्याच्या पुढचं, शॉर्ट फॉर्म आहे, ज्यांना कळायचं त्यांना कळलं. हा ताडारोपी आहे, हा ह्यांच्या फॅमिलीत देशद्रोही आहे, ह्यांच्या फॅमिलीमध्ये ईडीचे सदस्य आहेत. आणि कशा प्रकारे त्यांनी सांगितलं, मुख्यमंत्री स्वतः म्हणतात ते झोलझाल फंड 400 रुपये फूट, 300 रुपये फूट. मग ही चॅरिटेबल ट्रस्ट जर तुम्हाला जीवन गौरव पुरस्कार देत असेल तर ताई हात जोडून सांगतो, तुम्ही आयुष्याची माती कराल असं मला वाटते. ताई, आपण ज्येष्ठ पत्रकार ज्या संजीवनी खेर ताई आहेत त्यांना मी हात जोडून सांगतो, मी एक सामान्य नागरिक आहे. एका गुंडाकडून, एका भूमाफियाकडून, एका देशद्रोही माणसाकडून, एका गव्हर्नमेंट जमीन लुटणाऱ्या माणसाच्या ट्रस्ट करून जर आपण जीवन गौरव पुरस्कार घेत असाल तर हे मला योग्य वाटत नाही. म्हणून मी आपल्याला हात जोडून सांगतो, त्यांनी काय केलंय, एका बाणामध्ये 2 पक्षी मारले आहेत. त्यांनी मुख्यमंत्र्यांना आणून दाखवलं, इकडे मुख्यमंत्री येणार असं म्हणतात. त्यांनी साहित्य संमेलनातल्या लोकांना पुढे केलं. काही लोक असतील साहित्य संमेलनातली चांगली लोक पण आहेत, त्यांच्याबरोबर सगळे चांगले आहेत असं मी मानत नाही. 4 लोकांना घ्यायचं, रात्रभर काय करायचं आम्हाला माहिती आहे, आणि मग प्लॅनिंग करायची. हे शातीर चोर आहे. प्लॅनिंग केली आणि एका दिवसाला 2 पक्षी मारण्याचं काम या चॅरिटेबल ट्रस्टने केलेलं आहे. ताई आणि इतर सगळे अधिकारी जे आहेत, मी हात जोडून सांगतो की ही जी ट्रस्ट आहे ही चॅरिटेबल ट्रस्ट नाही आहे, आणि त्याचे 10 पुरावे माझ्याकडे आहेत. म्हणून माझी इच्छा आहे, बघा आपण या आमचा कोणत्याही एवढे आयुष्याची तुम्ही मेहनत केलेली आहे ताई. खरे ताई, तुम्ही चांगल्या प्रकारे समाजामध्ये एक आदर्श असतो तुमचा. मग तुम्ही पुढच्या वेळेला असं दाखवणार का की ह्याला लोकनेता म्हणायचं आणि गांधीजींबरोबर यांचा फोटो लावायचा? एका दोषद्रोहाचा तुम्ही त्याला व्हाईट कॉलर व्हायचंय, म्हणजे 100 चुहे काके बिल्ली हज को चली. मला तुम्ही सांगा, हे योग्य मला वाटत नाही. म्हणून मी हात जोडून सांगतोय की अशा लोकांकडून तुम्ही जीवन गौरव पुरस्कार घेता कामा नये. आणि या मराठी ज्या जागतिक मराठी संमेलनाचे जे सगळे पदाधिकारी आहेत, फुटाणे साहेब, हात जोडून सांगतो तुम्हाला, आपलं आयुष्य तुम्ही दिलेलं आहे, समाजाला चांगल्या गोष्टीसाठी आयुष्य दिलेलं आहे. आणि अशा प्रकारे मग एक काम करा ना, ह्याच्याकडून कशाला दाऊदकडूनच घ्या पुरस्कार, दाऊदकडूनच घ्या ना पुरस्कार. म्हणजे एवढ्या फालतू गोष्टीकडे तुम्ही ह्या गोष्टींचा, आणि मला नवल वाटतं की विरार वसतले जे मोठे पत्रकार आहेत, लोकसत्ता आहे, महाराष्ट्र टाइम आहे, नवभारत आहे, टाइम्स आहे, ह्यांना हे दिसत नाही. का दिसत नाही? म्हणून हात जोडून खरे ते तुम्हाला सांगतो, जीवन गौरव पुरस्कार घेऊ नका. तुमच्या आयुष्याचं राख रांगोळी होईल असं मला वाटतं एक सामान्य नागरिक म्हणून. आणि हे आपल्यासारख्या विचारवंतांना कळत नाही, हीच या महाराष्ट्राचं दुर्भाग्य. जय हिंद, जय. जे आता शिवसेनेचे जी लोक आहेत, जसे आता शिवसेना खऱ्या अर्थाने एकनाथ शिंदेची झाली, तर एकनाथ शिंदेच्या माणसांना या गोष्टी माहिती नाही का? त्यांनी का विरोध केला? त्यांनी त्यांच्या नेत्याला सांगण्याचा प्रयत्न का नाही केला? हे मला नाही माहिती. मला जे पटतं, माझी आगरी सेनेला जे कळतं, आमच्या लोकांना जे कळतं, म्हणून मी म्हणालो पत्रकारांना नाही कळत आहे. पत्रकार विचारवंतांचा 4था स्तंभ आहे, मग त्यांना कळत नाहीये ते कोण काय बोलत नाहीये. किती योग्य तुम्ही ठरवा. चर्चा अशी पण होते कित्येक वेळेला की तुम्ही विरोध करता, विरोध केल्याच्या नंतर तुम्ही फक्त विरोध एका पार्टीला टार्गेट करण्यासाठी करता, परंतु कुठे ना कुठेतरी जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांच्या भूमिकेकडे पण आपण लक्ष दिलं पाहिजे. कारण ज्या वेळेला ते मुख्यमंत्री बनले त्याच्या अगोदरची त्यांची भूमिका वेगळी होती, आज स्पष्टपणे त्यांची भूमिका ह्यांच्या सोबत आहे. मग असं असताना आपल्याला वाटत नाही की फक्त विरोध करणं कितपत योग्य? ऐका ना साहेब, मुख्यमंत्र्याची भूमिका आहे मुख्यमंत्र्याची, माझी भूमिका पुढे बदलली आहे. मी पार्टी नाही, मी तुम्हाला काय म्हणतोय, एक विचारवंत लोकांचा तुम्ही अभ्यासू लोक आहात. तुम्ही देशाला, ह्या महाराष्ट्राला तुम्ही तुमचं जे जीवन गौरव आहे ते चांगल्या प्रकारे तुम्ही देत आहात. मग तुम्ही चॅरिटी, अशा फालतू चॅरिटी ट्रस्ट आहे जी चोर चॅरिटी चोर आम्ही म्हणतो, आणि त्याचे व्हिडिओज मी तुम्हाला दाखवले. चोर चॅरिटी ट्रस्ट आहे. मग अशाकडून
तुम्ही जीवन गौरव पुरस्कार घेतला पाहिजे का? मला काय वाटतंय मी सांगतो, मुख्यमंत्र्यांना काय वाटतं, मुख्यमंत्र्यांना विचारा ना तुम्ही क्वेश्चन की तुम्ही अशा वेळेला असं बोललेलं तर आता का, आता तुम्ही मागे का होता? म्हणून मी तुम्हाला सांगितलं एका बाणामध्ये 2 निशाण मारलेत त्यांनी. आणि अशा प्रकारे जर साहित्य आज तुम्ही साहित्यक म्हटले तर आज विचारवंत लोक आहात आणि विचारवंत लोकांना कोणाकडून जीवन गौरव पुरस्कार घ्यायचा हे कळत नसेल तर ह्या महाराष्ट्राचं दुर्भाग्य आहे. यांच्या 3 आमदारांमुळे दरवेळेला यांची घडी विस्कटत नाही. सत्ता कोणाची असो, सत्तेवर काँग्रेस असो, राष्ट्रवादी काँग्रेस असो, शिवसेना असो, भाजप असो, कुठेतरी आपल्याला असं वाटत नाही की वरती पण विरोध झाला पाहिजे, खालून विरोध करून काय उपयोग होणार नाही. एक लक्षात घ्या मी कशावर बोलतोय, साहित्य जे 19 अखिल भारतीय साहित्य संमेलनाविषयीच बोलताय, पण विषय असा आहे, माझं म्हणणं आहे की जीवन गौरव पुरस्कार, मला राजकारणाचा मला काही संबंध नाही, मुख्यमंत्री हो, पीएम हो, का सीएम हो, मला त्याच्याशी काही मला नाही. मी जे विचारवंत लोक आहेत, जे तुम्ही चौथा स्तंभ आहात. आमचा प्रश्न विचारण्याचा मूळ उद्देश हा आहे की येणाऱ्या काळामध्ये तुमची भूमिका काय असणार? जर ह्यांच्या बरोबर ती लोक जात असतील तर मग तुम्ही कोणाबरोबर जाणार? बघा आमची भूमिका आहे, कैलास पाटील आगरी सेना ही माझी संघटना ही महाराष्ट्राचे राजाराम साळवी अध्यक्ष, ते जे भूमिका घेतील त्याच्याबरोबर आम्ही त्याच्या वेळेला बोलू. पण आज आम्हाला असं वाटतं की जी अखिल भारतीय संघटनेने, मराठी संघटनेने जो जे डिसिजन घेतलेलं आहे हे चुकीचं आहे असं मला वाटतं. हे तुमच्या समोर सांगायचं आम्हाला, बोलायचं तुम्हाला बोला. आणि समजा आता तुम्ही विरोध केलात, विरोध झाला, कदाचित तुमच्या विरोधाला जुमानून जे समाजसेवक आहेत ज्यांचा पुरस्कार होतोय जीवन गौरव पुरस्कार, ते पुरस्कार नाकारलं किंवा त्यांनी नाही नाकारलं तर तुमची पुढची भूमिका काय असणार? विवाह चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे जो जीवन गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे, आमची भूमिका, आमचा विरोध ह्या त्या गोष्टीला की ही चॅरिटेबल ट्रस्ट, ज्या चॅरिटेबल ट्रस्टने 2012 साली रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि रजिस्ट्रेशन करताना सातबाराला सखुबाई लक्ष्मण पाटील हे नाव आहे. प्रत्यक्षात तिथे फोटो हा बुधीबाई पद्मन भोईरचा लावलेला आहे. सखुबाई पद्मन ह्या पण 1997 ला माहीत झाल्या, बुधीबाई पद्मन भोईर ह्या पण 20/8/2008 ला माहीत झाल्या आणि रजिस्ट्रेशन 2012 ला होते विवाह चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे. जर एक चॅरिटेबल ट्रस्ट ह्या प्रकारे लोकांच्या जमिनी हडपत असेल तर ह्या चॅरिटेबल ट्रस्टने जीवन गौरव पुरस्कार देणं कितपत योग्य आहे? आमचा भूमिकेला विरोध नाही आहे, आमचा विरोध यांनी जो जीवन गौरव पुरस्कार द्यायला आहे त्यांना विरोध आहे. आणि राहिला दुसरा विषय तर मुख्यमंत्री पद हे संविधानिक पद आहे, त्यामुळे त्यांनी कुठे यावं कुठे नाही यावं हा त्यांचा विषय झाला. ज्या वेळेला गोष्टी चुकीच्या घडतील आगरी सेना त्याला विरोध करणार. बाकीचे राजकीय पक्ष असतील, सामाजिक संघटना असतील, सामाजिक प्रतिनिधी असतील, हा त्यांचा विषय झाला, त्यांनी विरोध करायचा की नाही करायचा. आगरी सेनेची ही ठाम भूमिका आहे, जे चुकीचं आहे त्याला आगरी सेना विरोध करणार.